मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी बातमी समोर येते। चारोटी उड्डाणपुलावर भरधाव कारचा भीषण अपघात झाला असून 1.5 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी झाले। गुरुवारी दुपारी साधारण 2च्या सुमारास गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या कार चालकाचा ताबा सुटला आणि क्षणातच कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली। अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या अपघातात सुशांत शाहू, अर्चना साहू, शिल्पा शाहू आणि अवघ्या 1.5 वर्षाचा अलमा साहू गंभीर जखमी झालाय। विशेष म्हणजे या चिमुरड्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळते। चारोटी उड्डाणपुलावरील धोकादायक वळण आणि कारचा अतिवेग हेच या अपघाताचं प्रमुख कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अपघातानंतर काही वेळ महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक नागरिक, वाहन चालक मदतीला धावले। जखमींना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना नागसर येथील अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस आणि महामार्ग सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्त वाहन बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक काही वेळात सुरळीत करण्यात आली। पण या अपघातानंतर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। 600 कोटी रुपये खर्च करून केलेलं तथाकथित व्हाईट टॉपिक, खड्डेमय रस्ता आणि त्याच रस्त्यावर 80 ते 100 किलोमीटर प्रति सात वेगाची परवानगी। एका बाजूला रस्त्याची अवस्था दयनीय, तर दुसऱ्या बाजूला वेग मर्यादेच्या फलकांवर 80 ते 100चा वेग गाठण्याची मोकळी। मग अपघात होणार नाहीत तर काय? चारोटी उड्डाणपुलावर याआधीही अनेक अपघात झाले, मात्र प्रशासन, महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा एक कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात सापडलंय। प्रश्न एकच आहे, अपघातानंतर उपाय काय? निष्पाप जीव गेल्यावरच जाग येणार का? मुंबई अहमदाबाद महामार्गावरील धोकादायक वळणं, निकृष्ट रस्ते आणि बेफिकीर वेग मर्यादा यावर तात्काळ कारवाई होणार का?